काय रे मोहनदा, आज तुम्हाला पाखरून दाखव. नाही दगडास पाडला ना तर मी पण नावाचा मनोज हे असं सांगून सांगून दोन वर्षा घालवलीस. पण सॉरी, हा फोनवर बोलत होती मी. ए मोहनदा, ए मोहनदा, ए काय झाला? मनोज पोरगी नांगलीस काय कडीक भारी दिसती. आज परत अशी पोरगी मी एकदा पण नाही नांगेल. ही माझी पहिली पसंत आहे. अरे तर घडीभर वेट कर ना. ओढा काय फास गाडीत बसाय उठस, भेटेल ना ती. पण मनोज यालेच मी तुझी वहिनीस करन. पण मोहनदा पहिला तुझे तोंडा करणार ना मग ते पोरीचे तोंडा करणार. असं नाही वाटत का ती चांगले घरची हवी? तर तू माझे तोंडा करणार ना. मी नाही दिसे का तुला चांगले घरचा? वाटतच तू पण चांगले घरचा, पण ओढा होसा नाही मात वाटस. तर त्या जाऊन देस. तू जा ना माहित कर ती कोणाकडची पोरगी आहे त्या. लबेडी आहे तू. हा नाही काय काही उलटा नाही झाला पाहिजे. नाही नाही, ती तुझी वहिनीच आहे. मी आमच्याकडचा समीर डाकू. तर काय मी नाचू? आला आहेस तर बस ना गपचूप. नांग धर्मा सेठ, ह्यो मला तुझा बंगला आवडला आहे ना. जी वस्तू मला आवडे ना तर मी 2 मिनिटात माझी करून घेईन. पण तू भेस नको, मी बंगला तुझा विकत घेईन. पण पोरा, यो बंगला मला विकायचा नाही आहे. ए सेठ, तू मला ओळखत नाही आवाज. मी फार मोठा डेंजर डाका हूँ. हे सेठ, यो बंगला हो त्याला देऊन टाक. नाही तो फार वेट माणूस आहे. तो माणसांना मारून टाकी. तो ना जिता राहशील तर आंधून असा एक बंगला बांधशीला. हो ना, कोडक देशी तर. चल सेठ, तुझा नको का माझा नको, पुरं 10 देन. 10 म्हणजे 10 करोड ना? 10 करोड तुझे वाडगो पासणी तर नाही काय? अरे 10 करोड नाही, मी 10,000ची बात करा. तर तुझे वाढघो भासणी तरी नागेल काय? 10,000चा बंगला ते चिमीट खाली बांधलेला आहे, कापसाखाली बांधलेला आहे. चल फट, तर लाद देन. आला आता 10,000वर बंगला घ्यायला. तो काय 10,000 वाला बंगला आहे? ते जाऊन देस. आपले आज माणसा कोणी काले? हा अरे सेठ, हजेरी लावली आहे ना? लावले आहे ना? हो. हां 7-8. हा हा ना, जाधेर होतास का नाही तसं तर साईडवर? जाते होतो आता जा ना परत. हा हा चालेल, तर जाणे पटकन. हो हो. अरे मनोज उफड बोलास ओढा बिहालास ना. ना तुला माहित करा सांगितलं केलास. आखी डिटेल काढून आलो. हो अरे वा मनोज, पहिल्यांदा तू हे भारी काम केलं आहेस. सांग आता पटकन. ऐक, हा आपले गावाच्या बाजूला ते पोरीचा गाव आहे ना, त्याचं नाव भाऊ अक्का माहित करून आलो. हो तर सांग ना पटकन नाव. वाट कशाची हरस? पोरीचं नाव आहे सोनू हा ना, बाचं नाव धर्मा सेठ. तर तुम्ही कामाला जातोच काय? तोच ना, तिकडची रोजच्या शेतावर जाते. असा हे उद्या मी एक काम करन. ती याचे पहिलाच त्यांच्या शेतावर जाण ना. त्याच्या पुढचा काय प्लॅन आहे ते पण सांगून ठेव ना. प्लॅन तर आहे ना माझा. पण मनोज, माझ्या गोठी ऐकायला तुला काही जास्तीच आवड जशी आहे काय? उठ जा तशी जा ना. ऐकून ना मग लोकांना सांगायला पाहिजे. साला पहिल्यांदा खाली आत आलो तो पण मी. समीर भाई, माझ्याकडे एक मस्त पैकी आयडिया आहे. धर्मशेठची एक पोरगी आहे, किडनॅप करायची काय? चला. आली. आता तू नांगाव मनोज. नांग आता मी कसा त्याला माझ्या प्रेमात वेडा करन. ते बिळा बिळा काही नको करू. जा पहिला तू हाय बाय कर. अरे तू गप ना. जा जा. गेला हे खरा, पण मानाने वाटतं का जमलंस? हा, तुला काल सांगेल ना सॉरी असा. तर नांग अशा वालून गोठी मला नाही करता येत. तरी मी तुला ते एकूच सांगाय आलो. तुला काल दिस नांगला ना लगेच तुवर प्रेम झाला ना. असा पहिल्यांदा झाला आहे काय? तू माझी पसंत आलीस, नाही तर अख्खे पोरींचे तर मीच पसंत आहे. ते ऐक, अशा वालून गोठी मला पण नाही करता येत. मी पण तुला पसंत करे. ए मोहनदा,
ए मोहनदा कुठला नेम चुकवशील ना ए मोहनदा कुठला दिन ए मोहनदा गप ना नेम चुकवशील ना ए मोहनदा गप ना अरे ए गप ना नेम चुकवशील ए उठ काय म्हणत तू पण सकाळ सकाळी सपनापुरी झाले ते उठ ना ते पोरीला वाचव पोरीले वाचाव समय भाईचे फंटर आहे त्याला किडनॅप केला आहे किडनॅप केला हा काय भारी माल आहे रे. समीर भाई ये मालकडे नको लक्ष देस, त्याचा बास माल घेऊन जाई ना त्याच्याकडे लक्ष देस. हा यहाँ बरोबर आहे. कदम तुम्हाला समजे का नाही जरा तरी काय ते अजून काम बठ्ठाच आहे ना तुम्ही करा काय हलका काम बठ्ठाच आहे काय अजून त्या गवत कापायचं आहे अजून याला फवारा मारायचा आहे तर लक्ष तुझा कोण आहे अरे पण सेट माणसात नाही येत ती आधो 8 जण इथे हा 8 जण तर ते जा ना त्यांना वारून आणायचा काय माणूस आहे ती कामा बठ्ठीचा हा ते अशी सांगत काय घरा कामा आम्हाला अशी सांगायला लागली ना परत. घरा कामा म्हणून आम्ही काय फुकट वाहरतो तुम्हाला पैसे दे दिला हा ना योग बिसून कोणाचा फोन हॅलो काय धर्मासेठ ओळखलास काय? कोण रे अरे मी बोल डेंजर डाकू धर्मासेठ. तुझी पोरी मी किडनॅप करेल आहे ना, तुला पोरी पाहिजे आहे ना तर तू घराचं कागदपत्र घेऊन ये. मी तुवर कसा विश्वास करू का माझी पोरीला किडनॅप केला असं सांग ए बोल बरे. बाबा बाबा ए बाबा गप मैं गोली मारन. आता ऐकलास ना, पटकन बंगल्याचे कागदपत्र घे. चेंगू चिंगू चायनाचे पला राहतीये हा येतो पण माझी पोरीला काही झाला नाही पाहिजे ना. तू एक गोट ऐक, जर तू ही गोट पोलिसाला सांगशील ना तर तुझी पोरी अथ्थट डायरेक्ट मारन. नको नको समय भाई मी येत आहो पण पोरीला काही करतोस नको ये पटकन. सेट मी हे पहिलाच सांगला काय फार वाईट माणूस आहे काय ऐकलाच नाही. काय करू आता एक माणूस आहे कोण मोहनदा. त्याचे नंबर हा काय तू पाय अरे हो हा हा लाव ना बरं हॅलो हा बोल ना. हा अरे एक काम होतं तुझी करशील काय? आज परत कोणचा काम मी नाही केला ते सांग ना. अरे लोकेशन पाठवतो तिथे तू पोहोच. हा हा चालेल पाठवतो. हा ठेव. काय तो बोला काय काम आहे? माझी पोरी किडनॅप झाले आहे तथूनशी तू त्याला घेऊन येशील काय घेऊन तर येईन मी, तू काही टेन्शन नको घेस, पण जरा खर्चा पाणी लागेल. हा देन ना पैशांचे नको टेन्शन करू आता 10,000 रुपये देतो न मग पोरी आणशील का परत 10,000 देन तसे टोटल पैसे कडक होतील. टोटल 20,000 रुपये होतील हट थोडेक पैशात मी नाही काम करायचो. ओळख पाहिजे तुला 15,000 देशील ते सांग. तू शिकेल कोणा करा 11 वाजेपर्यंत जातील. हो तेव्हा ती तुला पुरी अक्कल आहे ए मुकादम देस 10,000 मग बाकीचे देतो पोरी आणल्यावर ये घे हा. जा ना पोरी आणता पहिले हाव काय हो सेट काम होऊन जाल तुझा, टेन्शन काय नको घेस तू. खरा माणूस आहे एवढी पण अक्कल नाही हवी 20,000 त्याला दे तसा 15,000 देशील दे समीर भाई वरीच्या बास अजून नाही येतो. न्याहाल तर काय झाला, आपली काय ना बासची लाडाची लेखी फराडी फुलझाड. बरं तू जर पोरीला हात लावलास तर हात लावाय पोरी ना ठेवा. हं? म्हणजे पोरीला हात लावाय हात ना ठेवा. असा योग्य हात लावला. आत्ता गोट माझी इगोवर आली आहे. ए नाहीस काय जा पटकन हात पाय मोडून ये. ए तू पण जा. काय रे तू यायला घालवस ना, तू यायला काय बिहेस काय? अगदी 10,000 वसूल केला. बंदूक